नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया। नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया। सद्गुरु श्री बंसी महाराज तांबे यांच्या 29व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचबरोबर ग्रंथनाम सम्राज्ञी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आजची ही कलश पूर्व दिवसाची प्रवचन सेवा सर्व ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। आज बाबांचा पुण्यतिथी सोहळा आहे आणि त्या निमित्तानं ही शब्दांजली बाबांच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायची आहे। माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 10व्या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानोबरायांनी आपल्या श्रीगुरूंना नमस्कार करून श्रीगुरूंचा महिमा या ओवीच्या माध्यमातून ठेवलेला आहे। नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया। नमो या शब्दामधून आपल्या श्रीगुरूंना ज्ञानोबराय नमस्कार रूप मंगल करतात, पण मंगलाचा विचार आज आपल्याला करायचा नाही, कारण उद्या काल आहे। मंगल हे सुरुवातीला करावं लागत असतं, पण नमस्कार करून पुढे ज्ञानोबराय आपल्या श्रीगुरूंचा महिमा वर्णन करतायत। कोण आहेत माझे श्रीगुरू? ज्ञानोबराय जरी या ओवीच्या माध्यमातून आपल्या श्रीगुरूंचा महिमा गात असतील, तर याच शब्दांचा आधार घेऊन आपल्याला आपल्या श्रीगुरूंचा महिमा आज गायचा आहे। ज्ञानोबराय आपल्या श्रीगुरूंकडे पाहून, म्हणजे निवृत्तीनाथरायांकडे पाहून या शब्दांचा प्रयोग करतायत। आज आपल्याला आपल्या श्रीगुरूंकडे म्हणजे बाबांकडे पाहून या शब्दांचा प्रयोग करायचा आहे। विशदबोध विदग्धा कोण आहेत बाबा? बोध विशद करण्यामध्ये विदग्ध आहेत। विद्येचा प्रबोध करण्यामध्ये ते अरविंद आहेत, म्हणजे कमळ आहेत। आणि पराप्रमेय प्रमदेसी नित्यविलास बाबांचा चालू आहे। याचा थोडासा विचार ज्ञानोबराय नमस्कार करून महिमा गात आहेत। मुळात विचार असा आहे की महिमा हा कुणाचा गायला जातो? महिमा गात असताना दोनच ठिकाणी महिमा गायला जातो, एक तर संतांचा महिमा गायला जातो किंवा देवाचा महिमा गायला जातो। सामान्य जीवाचा महिमा गायला जाऊ शकत नाही, तिथं महिमा हा शब्द कामालाच येत नाही। कारण महिमा तिथंच गायला जातो ज्या ठिकाणी, महिमा शब्दाचा अर्थ होतो मोठेपणा। मोठेपणा त्यांचाच गायला जातो ज्या ठिकाणी मोठेपणा असतो। सामान्य जीवाच्या बाबतीमध्ये मोठेपणाचा विचार करता येत नाही। म्हणून सामान्य विचार आपल्याला सांगतो, जिथं मोठेपणा, महिमा गात असताना एक ढोबळ असा एक नियम आहे शास्त्राचा, की जिथं मोठेपणा आहे त्यांचा मोठेपणा गाणाऱ्याने गायला पाहिजे, त्याला महिमा म्हणतात। जिथं मोठेपणा नाही त्याचा महिमा गायला जाऊ शकत नाही, त्याला महिमा म्हणताच येत नाही, त्याला जाहिरात असं म्हणा, आजच्या सोपी भाषेमध्ये त्याला ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणा। त्याचा महिमा नसतो, त्याची जाहिरात असते। महिमा हा ज्या ठिकाणी मोठेपणा आहे तिथं महिमा असतो। तुमचा आमचा सामान्य जीवाचा विचार केला, आपल्या ठिकाणी मोठेपणाच नाही।
व्यवहारातली वस्तू किंवा व्यक्ती दोन्हींचाही विचार करा. आजकाल जिथं नाही तो मोठेपणा जास्त गायला जातो. नवे नवे हबप कमी पडतं, त्याच्या अगोदर बरंच काही लावलं जातं. एक हबप कमी पडतं, बरंच काही लावलं जातं. हा मोठेपणा नाही, ही जाहिरात आहे. हा मोठेपणा नसतो. जगद्गुरु तुकोबरांच्या पाठीमागे किती बिरुदावाल्या सांगा मला? एक जगद्गुरु, संपलं. ज्ञानोबरांच्या पाठीमागे किती आहेत? मुक्त कैवल्य, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, संपलं. जास्त काही नाही. आम्हाला पत्रिका कमी पडते. पण हा मोठेपणा नसतो, ही जाहिरात आहे. असलेला मोठेपणा व्यक्त केला जाऊ शकतो, नसलेला मोठेपणा व्यक्त कधी करता येत नाही. त्याला महिमा म्हणत नाहीत. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये एकतर महिमा गायला जातो किंवा देवाचा महिमा गायला जातो. कारण परमात्म्याचा विचार केला तर परमात्मा सकळ गुणसंपन्न असा असलेला परमात्मा आहे. सकळ गुणसंपन्न एक भगवंताची जाण. एक परमात्मा सकळ गुणसंपन्न आहे. दुसऱ्या जगतामध्ये सकळ गुणसंपन्न असं कोण नाही आहे. सगळ्या गुणांनी संपन्न असलेला माझा परमात्मा, त्याचं महिमा गायला जातो. असं म्हणतात, ते पुष्पदंताने केलेलं वर्णन आहे महिम्न स्तोत्रामध्ये. परमात्म्याच्या ठिकाणी एवढे गुण आहेत महाराज, त्या गुणांचं वर्णन करण्यासाठी वर्णन करायचं असं ठरलं. परमात्म्याच्या ठिकाणी जेवढे गुण आहेत त्या गुणांचं वर्णन करायचं असं ठरलं. आणि ते वर्णन करण्यासाठी आता वर्णन लिहायचं म्हटल्यानंतर कागद पाहिजे, शाई पाहिजे, पेन पाहिजे, लिहिणारा पाहिजे. ते परमात्म्याचे गुण वर्णन करण्यासाठी कागद कशाचा केला, शाई कशाची तयार केली, लेखणी कशाची आणली, लिहिण्यासाठी कोण बसलं, या सगळ्याचं वर्णन पुष्पदंताने केलं. पुष्पदंत असं म्हणतात, आसितगिरी मसंस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईशपारन्न याती. परमात्म्याचे गुण लिहायचं असं जेव्हा ठरलं, लिहायचं म्हटलं तर शाही लागते. मग शाही तयार करायची. जुन्या काळामध्ये शाही तयार केली जायची, आयती भेटत नव्हती. मग ती शाही करायची. काय पाहिजे? दौत पाहिजे, शाही पाहिजे ना. मग पर्वताकार पर्वतच आणला आणि तो पर्वत मिसळवला कशात? समुद्रामध्ये. अशी तर गिरी मसंस्यात कज्जलम, समुद्ररूपी पाण्यामध्ये तो पर्वत टाकला आणि तो पर्वत हलवला, त्याची शाई तयार केली. आणि लिहिण्यासाठी लेखणी पाहिजे. ती लेखणी कशाची आणली? म्हणे कल्पतरूची काडी मोडून आणली. सुरतरुवर शाखा, कल्पतरूची एक काडी मोडून आणली आणि कागद केला. कशाचा? पत्रम उर्वी. उर्वी शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी. पृथ्वीचा कागद तयार केला. समुद्राच्या पाण्यामध्ये पर्वत टाकून त्याची शाई तयार केली. ती शाई तिथं लिहिण्यासाठी आणली. लेखणी म्हणून कल्पतरूची शाखा आणली. आता लिहिणारा पाहिजे ना कुणीतरी. लिहिण्यासाठी कोण बसलं? शारदा. साक्षात बुद्धीची अधिष्ठात्री देवता श्री शारदा. ज्ञानोबराय वर्णन करतात, अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. जी बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे, जिच्या ठिकाणी अभिनव वागविलास आहे. नुसता वागविलास नाही, अभिनव वागविलास. ज्ञानोबराय म्हणतात, त्या शारदेची माझ्यावर कृपा झाली. ज्ञानोबरायवर त्या सरस्वतीची कृपा झाली. ज्ञानोबरायांच्या ठिकाणी अभिनव वागविलास आला. मग ज्यांच्यावर तिची कृपा झाली ते जर अभिनव वागविलास संपन्न असतील तर तिच्या ठिकाणी किती अभिनव वागविलास असेल. ती स्वतः सरस्वती शारदा स्वतः लिहिण्यासाठी बसली. बरं, बसली तर काही त्याला कालाची मर्यादा आहे का? नाही. सर्व कालम ती लिहितेच आहेत, लिहितेच आहे, लिहितेच आहे. पण तदपि तव गुणानाम ईशपार न याती. तरीही तिला परमात्म्याचे गुण वर्णन करता आले नाही. एवढा माझा परमात्मा गुणसंपन्न आहे. सकल गुण निधान परमात्म्याला म्हटलं जातं ते याच कारणाने, कारण परमात्म्याच्या ठिकाणी खऱ्या स्वरूपाचे गुण आहेत. आणि ज्याच्या ठिकाणी गुण असतात
त्याचाच महिमा गायला जाऊ शकतो, अन्यथा महिमा गायला जात नाही महाराज. परमात्मा गुणसंपन्न आहे, परमात्म्याचे गुण गायले जातात. संत गुणसंपन्न आहेत, संतांचे गुण गायले जातात. प्रमाण तुम्ही म्हणाल प्रमाण द्या, घ्या प्रमाण. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण वेळेची ना किंवा दिसेची ना. संतांच्या ठिकाणी अवगुण पाहायला भेटत नाही, याचा अर्थ संत गुणसंपन्न आहेत. एक परमात्मा गुणसंपन्न आहे, संत गुणसंपन्न आहेत, म्हणून त्यांचा महिना. व्यवहारामध्ये आपण कितीही वर्णन करायचा प्रयत्न करा, कितीही गुण सांगण्याची प्रयत्न करा, नाही होऊ शकत. ते गुण जिथं जे नाही ते कसं वर्णन करता येऊ शकतं. ज्ञानोबराय या ओळीमध्ये आपल्या गुरूंचं, संतांचं गुणवर्णन करतायत, महिमा गातायत. महिमा गातायत सद्गुरूंचे, संतांचे, कारण त्या ठिकाणी महिमा असण्याचा संभव असतो. ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी सांगता येत नाही महाराज. जुने कीर्तनकारांचा एक दृष्टांत ऐकला होता मी, जुन्या काळातला दृष्टांत. जे नाही ते वर्णन करण्याचा प्रयत्न केला की मग ते आडेवेडे घ्यावे लागतात, आणि जास्तीचं सांगावं लागतं तेव्हा पटतं, कारण तिथं काही नसतं. म्हणजे एका माणसाने त्याच्याकडे केस काळे करण्याचं एक औषध होतं, करतात लोक आजकाल. केस काळे करण्याचं औषध होतं, आणि माझं औषध किती प्रभावी आहे हे समजावून सांगण्यासाठी एक जाहिरात त्याने केली. त्या औषधाचं गुणवर्णन केलं. तो म्हणला माझं औषध एका जणानं घेतलं, आणि ते औषध घेऊन त्यानं त्याच्या ते पिशवीमध्ये ते औषध ठेवलं, आणि ज्या पिशवीमध्ये ते औषध ठेवलं त्याच्यामध्ये त्याचं धोतर होतं. आणि चुकून ती जी काळं ते औषध ठेवलं होतं, त्या औषधची बाटली फुटली आणि त्या धोतराला ते काळं औषध लावलं. ते जाहिरात करताना तो असं म्हटला की ते औषध त्या धोतराला लावल्यामुळे ते धोतर नाही, त्याची घोंगडी झाली होती म्हणे. ती औषध आणि धोत्राची घोंगडी झाली ही त्याची जी केलेली जाहिरात आहे, ते असलेला महिमा आहे की नसलेला? नसलेला महिमा आहे तो, असलेला महिमा नाही तो. म्हणजे जाहिरात करायची असेल तर जिथं सांगतात, आणि थोडासा ओवीच्या शब्दांकडे लक्ष न देता, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या हा, थोडंसं ज्ञानोबांच्या शब्दांकडे लक्ष न देता ज्ञानोबांच्या थोडासा भावाकडे जर लक्ष दिला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करतात त्यावेळेला ज्ञानोबांच्या वाचेला लगाम राहत नाही. ज्ञानोबा उत्स्फूर्तपणे ज्ञानोबा आपल्या गुरूंचं वर्णन करतात. थांबवावं लागतं. निवृत्तीनाथ दादांना कितीतरी वेळेला थांबवावं लागलं. आता तू थांब, आता वर्णन थांबवून घे, मूळ श्लोकाकडे ये. ज्या ज्या वेळेला ज्ञानोबा आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करतात त्यावेळेला उत्स्फूर्तपणे ज्ञानोबा आपल्या भाषेला बाहेर काढतात, शब्दांना बाहेर काढतात. आपल्या भाषेला, आपल्या शब्दांना सैल सोडतात ज्ञानोबा जेव्हा गुरूंचं वर्णन करतात. ते सायणाचार्यांनी वेदावर भाष्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये सायणाचार्य असं म्हणतात की वेद जे बोलतो ते 3 भाषेमध्ये बोलतो. वेद समाधी भाषेमध्ये बोलतो 1, वेद लौकिकी भाषेमध्ये बोलतो 2, आणि वेद पारत्रिकी भाषेमध्ये बोलतो 3. एक तर तो समाधी भाषेमध्ये बोलतो, एक तर लौकिकी भाषेमध्ये बोलतो किंवा पारत्रिकी भाषेमध्ये बोलतो. हे वेदाचं सायणाचार्यांनी केलेलं टीका आहे त्याच्यावर. आपण थोडं ज्ञानेश्वरीकडे चला. ते वेदाचं सायणाचार्य बोलतात ते जाऊ द्या, पण ज्ञानेश्वरी हातात घ्या. ज्ञानोबा सुद्धा समाधी भाषेत बोलताना दिसतात, ज्ञानोबा लौकिकी भाषेत बोलताना दिसतात, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा पारत्रिकी भाषेमध्ये बोलतात. अत्यंत जबाबदारीनं मी हा सिद्धांत आपल्या समोर ठेवतो. जसा वेद समाधी भाषेमध्ये बोलतो तसं ज्ञानोबा सुद्धा समाधी भाषेमध्ये बोलताना दिसते. ज्ञानेश्वरी सुद्धा तुम्हाला लौकिकी भाषेमध्ये बोलताना दिसते. आणि वेद जसं पारत्रिकी परलौकिकी भाषा बोलतो
तसं ज्ञानेश्वरी सुद्धा, म्हणजे ज्ञानेश्वरी सुद्धा वेदापेक्षा कमी आहे असं मानण्याचं काही कारण नाही. जी भाषा वेदाची आहे तीच भाषा ज्ञानेश्वरीची आहे, नवे नवे तीच भाषा ज्ञानोबरायांची. कशाला म्हणतात समाधी भाषा, कशाला म्हणतात तो दावतो सांगतो फक्त, म्हणजे लक्षात येईल आपल्याला ज्ञानोबरायांच्या भाषेचा अधिकार काय. समाधी भाषेमध्ये जेव्हा बोलणाऱ्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतो तेव्हा ती भाषा उत्स्फूर्त अशी भाषा असते. त्या भाषेमध्ये बोलणाऱ्याने स्वतःची परवानगी घेतलेली नसते. मी त्याची लक्षणं सांगतोय समाधी भाषेची. समाधी भाषेमध्ये बोलणारा व्यक्ती स्वतःची परवानगी न घेता बोलतो, त्याला समाधी भाषा म्हणावं लागतं. त्या बोलण्यामध्ये बोलणाऱ्याच्या मनामध्ये हे नसतं मी काय बोलतोय ते. त्या भाषेमध्ये बोलणाऱ्याला हेही माहिती नसतं मी ज्यांच्या समोर बोलतो त्यांनी माझं ऐकावं. त्या भाषेमध्ये बोलणाऱ्याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये ही भावना नसते मी जे बोलतोय ते समोरच्याला समजतं का म्हणून, कारण ती उत्स्फूर्त असते. ती वक्त्याची परवानगीही न घेता बाहेर पडलेली भाषा, त्याला समाधी भाषा असं म्हटलं जातं. उत्स्फूर्त अशी भाषा असते. मी उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एखादं गायन चालू आहे आणि गायन चालू असताना गाणारा गायक तदाकार होऊन गातोय, त्याला याचं भानही नाहीये की मी काय गातोय ते. त्या गायकाला याचं भान नाहीये की मी जे गातोय ते समोरच्याला कळतंय का म्हणून. त्याला याचंही भान नाहीये की माझे आरोह कुठल्या दिशेने चालले, अवरोह कुठल्या दिशेने चालले. तो तदाकार होऊन गातोय. हे त्याचं जे गाणं आहे त्याला समाधी भाषेतलं गाणं म्हणावं लागतं. आणि तो ज्या पद्धतीने गातोय, ज्या अवस्थेवर जाऊन गातोय, त्याच अवस्थेवर जाऊन त्यानं स्वतःच्या श्रोत्यांनाही तिथं घेऊन गेलेलं असतं. श्रोतही त्याच तदाकारतेनं तिथं जाऊन श्रवण करत असतात. आणि हे गायन चालू असताना सहज त्याची परवानगी न घेता त्याची एखादी तान मुखातून बाहेर पडली की ऐकणारे जे श्रोते असतात, म्हणजे ज्यांना गायन कळतं त्यांच्याबद्दल बोलतो, जे ऐकणारे श्रोते असतात, जे तदाकार होऊन गातात, ज्यांना ते कळतं, त्या श्रोत्याच्या मुखातून ती तान बाहेर पडल्याबरोबर एक वाक्य बाहेर पडतं, वा क्या बात है. हे जे वा क्या बात है याला समाधी भाषा म्हणतात. कारण क्या बात है हे म्हणत असताना जो ऐकणारा, म्हणणारा असतो, त्याच्या लक्षातही येत नाही माझ्या मुखातून काय बाहेर पडलं ते. त्याला याची जाणीव नसते मी म्हटल्यानंतर इथं रसभंग होईल का. त्याला याची जाणीव नसते, त्याने ठरवून ते उच्चारलेलं नसतं. म्हणजे बऱ्याच वेळेला ठरवून उच्चारतात पण त्याला हे माहिती नसतं, ती समाधी भाषा नसते. त्याला हे कळतही नाही की मी काय म्हणतोय ते. ही समाधी भाषा असते. समाधी भाषेमध्ये मी जे बोलतोय ते त्याच्यामध्ये ती उत्स्फूर्त, ती आतून बाहेर पडलेली असते. एकदा अकबर बादशाह होता ना, अकबर बादशाहकडे नवरत्नांच्या पैकी एक रत्न होतं, तानसेन म्हणून. तो तानसेन ज्या वेळेला या अकबर बादशाहाला गायन ऐकण्याची लहर यायची त्यावेळेला तो त्या तानसेनला गायला लावायचा. आता तानसेन गायचा एवढा मोठा गायक. म्हणतात तानसेन या गायकानं जर पट्टदीप राग गायला तर दिवे पेटायची असं म्हणतात. मेघमल्हार गायला तर पाऊस पडायचा. म्हणजे एवढा प्रभाव त्याच्या गायनाचा होता. आणि एवढा मोठा गायक त्याच्या पदरी होता, म्हणजे बादशाह सुद्धा तेवढ्या लायकीचा श्रोता असेल गायनाच्या. एवढा मोठा गायक ठेवतोय म्हटल्यावर तर त्याची जलसे व्हायची मोठे मोठे. आणि तानसेन गायला येऊन बसला की मग बादशाह ऐकण्यासाठी येऊन बसायचा. आता बादशाह बसला म्हटल्यानंतर बाकीच्यांनाही येऊन बसावं लागायचं. कळो न कळो हा भाग दुसरा आहे, पण बादशाह तिथं येऊन बसलाय म्हटल्यानंतर त्यांना येऊन बसावं लागायचं. आणि मग तदाकार होऊन तो बादशाह तानसेन गायचा. एखादा राग तो निवडायचा आणि त्या रागाला तदाकार होऊन तो त्याचे अवरोह, त्याच्या तान, त्याच्या नजाकती सगळ्या काढायचा. हे बादशहाला कळायचं, कारण तो श्रोता होता, चांगला श्रोता होता. आणि एखादी तान अशी निघून गेली की
ताण गेल्याबरोबर बादशाह म्हणायचा, वाह क्या बात आहे. आता बादशाह म्हणायचा, मग बादशाह म्हणल्यामुळं बाकीच्यांना म्हणावं लागायचं. बाकीच्यांना ते कळतच होतं असं नाही, पण आता बादशाह म्हणलाय बा म्हणून बाकीच्यांना म्हणावं लागायचं. हे तानसेनला कळत नव्हतं असं नाही. तानसेनला हे कळत होतं की इथं मला खरी प्रतिक्रिया आली ती फक्त बादशहाची आली. बाकीचे बादशाह म्हणलाय म्हणून म्हणतायत, बाकीच्यांना काही कळत नाही याच्यात. एक दिवस तो तानसेन बादशहाकडे गेला आणि बादशहाला सांगितलं, राजेसाहेब तुम्ही मला दाद देता यात मला काही वाटत नाही, कारण तुम्हाला गायन कळतं. पण ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी मला दाद द्यावी हा माझा अपमान आहे. शहाण्या माणसानं शिवी द्यावी याच्यात मोठेपणा असतो. वाक्य काय सांगतो लक्षात घ्या. शहाण्या माणसानं शिवी द्यावी यात मोठेपणा असतो, आणि 100 मूर्खांना कौतुक करावं हा अपमान असतो शहाण्या माणसाचा. जो शहाणा असतो तो मूर्ख लोकांचं कौतुक कधी ऐकून घेत नसतो. संस्थेमध्ये शिकत असताना परमपूज्य आदरणीय वैद्य बाबा शिव्या द्यायचे, पण बाबांच्या शिव्या खाव्यात म्हणून आम्ही पुढे जाऊन बसायचो. कारण ती शिवी म्हणजे आपल्याला मिळालेला आशीर्वाद असतो. मलाच टोपी नव्हती म्हणून हाणलं होतं एकदा. तो आशीर्वाद असतो आपल्यासाठी, त्यांनी केलेली ती कृपा असते. त्याने सांगितलं, राजेसाहेब तुम्ही मला दाद देता नवल नाहीये, पण ही मूर्ख लोक मला दाद देतात, माझा अपमान आहे तो, ते बंद करा, मला ते चालत नाही. आता बादशहाच्या पुढे मोठा प्रश्न पडला महाराज, कारण तुम्हाला कळत नाही हे म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान आहे. आणि तुम्हाला ते सगळे साधी माणसं नव्हती, ते मोठे सरदार अधिकारी होते, ते सुद्धा त्यांना बाहेर काढायचं कसं. तानसेननं सांगितलं तुम्ही एकट्या ऐकायला आले तरी चालेल, पण मूर्ख लोक तिथं ऐकायला नको, त्यांना बाहेर काढून द्या. बादशाह म्हणणार यांना बाहेर कसं काढायचं, कारण त्यांना बाहेर काढणं याचा अर्थ असा होतो त्यांना गायन कळत नाही, ते बाहेर जाणार कशी. हे काम त्यांनी बिरबलकडे दिलं. बिरबलला सांगितलं तू कर बाबा काहीतरी, पण तानसेनला त्याचा त्रास होतोय, जे अवांतर लोक आहेत ते तिथं येता कामा नाहीत. बिरबल म्हणला तुम्ही काळजीच करू नका. पुढचा जलसा ज्या वेळेला भरला त्यावेळेला गायन सुरू होण्याच्या अगोदर बिरबल उभा राहिला. सगळा दरबार भरलेला होता. बिरबल बाजूला उभा राहिला. बिरबलने सांगितलं, हे पहा आजचं जे गायन आहे ते विशेष स्वरूपाचं आहे, आणि ज्यांना गायनातलं कळत नाही किंवा आजचं जे गायन आहे त्याच्यामध्ये तानसेनजींचा असा आदेश आलेला आहे की आजच्या गायनामध्ये त्यांना कुठलीही अडचण, कुठलंही डिस्टर्ब चालणार नाही. त्यामुळे आज गायन चालू असताना कुणीही आपल्या मुखातून एक बरं शब्दही बाहेर काढायचा नाही. आणि लगेच त्या पूर्ण सभेमध्ये एक तलवारधारी माणूस, एक शिपाई एका श्रोत्याच्या पाठीमागे नेऊन उभा केला. तलवार हातामध्ये घेऊन एका श्रोत्याच्या मागे एक शिपाई असा उभा केला. आणि बिरबलानं सांगितलं कुणाच्या मुखातून शब्द जरी बाहेर पडला तर त्या क्षणी त्याची मान छाटली जाईल. कुणी काही जरी बोललं तरी त्याच्या मुखातून मान छाटली जाईल. काहीच बोलायचं नाही, वा म्हणायचं नाही, क्या बात, काही म्हणायचं नाही, लगेच मान छाटली जाईल. ज्यांना काहीच कळत नव्हतं ते म्हटले आमची अडचणच नव्हती तशी, पण आम्हाला तसं काही कळत नव्हतं, उगा बादशाह वा म्हणायचं म्हणून आम्हाला म्हणावं लागायचं, आम्हाला काय अडचण आहे त्याची, तलवार आणा नाही तर दुसरं काही आणा. गायन सुरू झालं. एक 15-20 मिनिट तानसेननं गायला सुरुवात केली आणि तदाकार झाले. सगळे शांततेमध्ये ऐकत होते. आणि तदाकार होऊन जेव्हा अशी एक घोड तान बाहेर पडली त्यावेळेला एवढ्या सगळ्या लोकांतून एक 5-50 लोकांच्या मुखातून वा क्या बाते बाहेर पडला. आणि जसं ते बाहेर पडलं, ज्यांना काही कळत नव्हतं ते म्हटले गेले आता हे, यांना सांगितलं होतं काही म्हणायचं नाही, आता गेले, मुंडकी गेली यांची. आणि तिथंच ती मैफल बंद झाली, तिथं शांत झाली. लगेच बिरबल उभे राहिले. बिरबलानं सांगितलं ज्या 5-50 लोकांच्या मुखातून क्या बात हे बाहेर पडलं त्यांनी जिथं बसा, बाकीच्यांनी बाहेर व्हा. कारण मानेवर नंगी तलवार आहे आणि आता जर मुखातून बाहेर शब्द पडला तर आपली मान छाटली जाईल ही जाणीव असून सुद्धा मुखातून शब्द बाहेर पडतो, याला समाधी भाषा म्हणतात. ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते, ती वक्त्याची परवानगी घेऊन बाहेर पडत नाही, कधी उत्स्फूर्ततेने बाहेर पडते, सहजतेने ती बाहेर पडते. बाहेर पडल्यानंतर कुणी ऐकावं याचं भान त्यांना नसतं.
तसं संतांच्या मुखातून सुद्धा समाधी भाषा बाहेर पडते, ती उत्स्फूर्त भाषा असते. ज्ञानोबराय तुकोबराय जेव्हा पंढरपूरला जातात आणि पंढरनाथ परमात्म्याचं दर्शन घेतात, तेव्हा दर्शन घेत असताना पुढं परमात्म्याला पाहिल्याबरोबर आवडे हे रूप गोजिरे समून पाहता लोचन सुखावले, ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. ते बोलत असताना तुकोबराय काय घरून लेखणी घेऊन गेले नव्हते, तिथं गेल्यानंतर मला आवडे हे रूप अभंग लिहायचं आहे किंवा सुंदरते ध्यान म्हणत असताना ती पूर्वतयारी करून म्हटलेला तो अभंग नाही आहे. ती परमात्म्याला पाहिल्याबरोबर निघालेली भाषा आहे, ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया परमात्म्याला पाहिल्याबरोबर, याला समाधी भाषा असं म्हणतात. ही भाषा आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये कायम नेहमी पाहायला भेटते, समाधी भाषा. दुसरे लौकिकी भाषा. लौकिकी एक समाधी भाषेचं विचारवंतांनी केलेलं एका वाक्यामध्ये जर आपण सगळं सार घ्यायचा ठरला तर सोपं साधं गाथा ज्ञानेश्वरी हातात घेतल्यानंतर लक्षात येण्यासाठी सांगतो. ज्या अभंगामध्ये दृष्टांत आलेले असतात ती लौकिकी भाषा असते, ज्या अभंगामध्ये दृष्टांत नसतात ती समाधी भाषा असते. सोपं त्याचं फक्त एक गणित सांगून जातो. ज्याच्यामध्ये दृष्टांत नसतात ती समाधी भाषा असते आणि ज्याच्यामध्ये दृष्टांत आलेले असतात ती लौकिकी भाषा. लौकिकी भाषेमध्ये लौकिकाला मी काय बोलतो हे कळावं त्याच्यासाठीच ती भाषा वापरलेली असते. मला जो अनुभव माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला हा अनुभव समाजालाही गेला पाहिजे आणि समाजही त्या अवस्थेला गेला पाहिजे, याच्यासाठी जी भाषा वापरलेली असते ती लौकिकी भाषा असते. लौकिकासाठी ती असते, तळागाळातल्या समाजासाठी ती असते. परमात्म्याला पाहिल्यानंतर तुकोबरायांना जो अनुभव प्राप्त झाला तो अनुभव समाजाला भेटावा म्हणून जी भाषा असते. संत महात्म्यांचं मला दर्शन झालं, संतांची प्राप्ती मला झाली आणि संतांची प्राप्ती झाल्यानंतर ते संत कशी असतात हे जगाला कळालं पाहिजे म्हणून ज्या भाषेमध्ये त्या संतांचं वर्णन केलेलं असतं ती भाषा लौकिकी भाषा असते. त्याच्यामध्ये दृष्टांत दिले असतात. चंदनाची हात पायही चंदन परिसा नाही ही न कवणे अंग. ही भाषा काय? ही लौकिकी भाषा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जिथं जिथं ज्ञानोबरायांनी दृष्टांताची योजना केलेली आहे ती सगळी ज्ञानोबरायांची लौकिकी भाषा आहे. 18व्या अध्यायाच्या शेवट यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा या श्लोकावर ज्ञानोबरायांनी जे दृष्टांत दिले ते दृष्टांत नाही, दृष्टांताची रांगच्या रांग ज्ञानोबरायांनी दिलेली आहे. एक दृष्टांत देऊन ज्ञानोबराय थांबत नाहीत त्याच्यावर. म्हणून तर मी सांगतो दृष्टांत द्यावेत माझ्या ज्ञानोबरायांनीच. ज्ञानोबराय दृष्टांत देत नाहीत, ज्ञानोबराय दृष्टांताची मात करतात. ज्ञानदेव सांगे मात. नुसतं दृष्टांत नाहीत माझ्या ज्ञानोबरायांची, दृष्टांताची मात आहे ज्ञानोबरायांची. मी अगदी धाडसानं एक वाक्य सांगतो. भाषेची मर्यादा आली म्हणून ज्ञानोबरायांचे दृष्टांत विश्वामध्ये गेले नसतील कदाचित, मराठी भाषा प्राकृत असल्या कारणाने. पण संस्कृत भाषेतले जे मर्मज्ञ लोक आहेत त्यांना सुद्धा लाजवेल एवढे दृष्टांत माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत दिलेले आहेत. फक्त भाषेची मर्यादा आहे म्हणून ते पोहोचले नाहीत. उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला, कालिदासांना दीपशिखा कालिदास म्हटलं जातं. कालिदास हे संस्कृत भाषेतले मोठे तत्ववेत्ते आहेत, कवी आहेत. कालिदासांना दीपशिखा कालिदास म्हटलं जातं आणि दीपशिखा शब्दाचा अर्थ होतो मशाल. ते काव्यातले मशाल आहेत, दीपशिखा आहेत, म्हणून त्यांना कालिदासांना दीपशिखा कालिदास म्हणतात. आणि हे दीपशिखा कालिदास त्यांना का म्हटलं जातं याचं कारण एका दृष्टांतावरून त्यांना तो शब्द पडलाय, दीपशिखा कालिदास. रघुवंशामध्ये तो दृष्टांतच त्यांनी दिलेला आहे. इतका नाजूक दृष्टांत आहे महाराज. त्या दृष्टांतातला गोडवा सांगतो मी आपल्याला कालिदासांचा. मला कालिदासांचा हा दृष्टांत सांगून ज्ञानोबरायांचे दृष्टांत सांगायचे त्याही पेक्षा किती नाजूक आहेत. त्या दृष्टांतातला नाजूकपणा आपल्याला सांगतो. रघुवंशामध्ये इंदुमतीच्या विवाहाचा विचार कालिदासांनी मांडलेला आहे. इंदुमतीच्या विवाहाचा विचार, आणि तो विचार मांडत असताना जेव्हा इंदुमती आपल्या हातामध्ये वरमाला घेऊन निघाली आणि सगळे राजकुमार रांगेमध्ये तिला वरण्यासाठी समोर उभे होते,
कालिदास म्हणतात, जेव्हा ती हातामध्ये वरमाला घेऊन निघाली तेव्हा एका राजकुमाराच्या समोर ती यायची. किती बारकावा आहे बघा बरं का कालिदासांनी दिलेला. एका राजकुमाराच्या समोर ती यायची. प्रतिहारी त्या राजकुमाराचं वर्णन करून सांगायचा. जशी ती समोर यायची तसं त्या राजकुमाराच्या चेहऱ्यावर जो आनंद प्रफुल्लित व्हायचा, त्याला वाटायचं आता मलाच ही माळ घालणार आहे, म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आनंद प्रफुल्लित व्हायचा. प्रतिहारीनं त्याचं वर्णन केलं की ते वर्णन ऐकून ती पुढच्या राजकुमाराकडे जायची आणि त्या प्रफुल्लित झालेला त्याचा तो चेहरा हळूहळू अंधाराकडे मावळत जायचा. याचं वर्णन करत असताना जो दृष्टांत कालिदासांनी दिला, त्या दृष्टांतावरून त्यांना दीपशिखा कालिदास म्हटलं गेलं. तो दृष्टांत किती गोड दिला, किती बारकावा दिला त्या दृष्टांतामध्ये. कालिदास म्हणतात, संचारिणी दीपशिखेवर रात्रौ यम यम व्यतीयाय पतिम वरासा नरेंद्र मार्गाट्ट इव प्रपेदे. संचारिणी दीपशिखेवर रात्रौ, ती रात्रीच्या वेळेला राजवाड्याच्या समोर मशाल, जी पूर्वीच्या काळामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती, मग गावामध्ये मशाल घेऊन फिरायचे ते सेवक. तो सेवक जेव्हा तिथून नरेंद्र मार्गाट्ट इव प्रपेदे, राजमार्गावरून जेव्हा तो मशाल घेऊन निघायचा आणि त्या मशालीचा उजेड राजमार्गाच्या त्या भिंतीवर असा आल्यानंतर ती भिंत जशी उजळून निघायची आणि तो मशाल जी तिथून गेल्यानंतर ती भिंत पुन्हा अंधारात गडप व्हायची, तसा तो राजकुमाराचा चेहरा उजळून निघायचा आणि ती राणी गेल्यानंतर तो पुन्हा अंधारात जायचा. असा दृष्टांत त्याने दिला आणि त्या दृष्टांतावरून त्याला तो दीपशिखा कालिदास म्हटला गेला. एवढे नाजूक दृष्टांत कालिदासांचे आहेत, पण याही पेक्षा कितीतरी नाजूक दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सापडतात. सुंदर दृष्टांत. म्हणून ज्ञानोबारायांनी केलेली जी मात आहे दृष्टांतांची, अनेक दृष्टांत ज्ञानोबारायांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. बारीक बारीक दृष्टांत आहेत. लौकिकी भाषा ज्ञानोबारायांनी जी वापरली ती लौकिकी भाषा आहे. संत महात्मे लौकिकी भाषेचा विचार, समाधी भाषेचा विचार, पारत्रिकी भाषेमध्ये परलौकिकातलं जे सांगितलं जातं त्याला पारलौकिकी भाषा म्हटली जाते. ज्ञानोबाराय या अभंगामध्ये, या ओवीमध्ये जी भाषा वापरतात ती समाधी भाषा आहे. आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करत असताना लौकिकी भाषेचा विचार, समाधी भाषेचा विचार ज्ञानोबाराय सांगतात. माझे श्रीगुरू कसे आहेत आणि बोलत असताना आपल्या वाणीला सैल सोडतात. काय आहेत माझे श्रीगुरू, कोण आहेत माझे श्रीगुरू? महिमा गात असताना ज्ञानोबाराय सांगतात, विशद बोध विदग्धा. तत्वज्ञानाचा बोध विशद करण्यामध्ये माझे श्रीगुरू चतुर आहेत. विदग्ध शब्दाचा अर्थ होतो चतुर. विशद करणं, विशद हा धातू आहे आणि शद या धातूला वि हा उपसर्ग लागलेला आहे. शद याचा अर्थ होतो विमल. तत्वज्ञानाचं विमलीकरण करण्यामध्ये किंवा विमलीकरण शब्द घेण्यापेक्षा त्याला स्पष्टीकरण करण्यामध्ये माझे श्रीगुरू चतुर आहेत. ते विशद करतात, तत्वज्ञान विशद करतात. संत महात्मे जेव्हा बोधाचं विशदीकरण करतात ते दोन अंगानं करत असतात. एक, संत महात्मे बोधाचं विशदीकरण कृतीतून करतात किंवा संत महात्मे बोधाचं विशदीकरण शब्दातून करत असतात. दोन मार्गाने संत महात्मे विशदीकरण करत असतात. मी धावतो सांगतो, वेळ माझी संपत आलेली आहे. खरं तर ओव्यांचा विचार 1 तासात कसा संपणार आहे. विशद करण्यामध्ये चतुर आहेत माझे श्रीगुरू. विशद स्पष्टीकरण, बोध विशद करण्यामध्ये दोन पद्धतीनं संत महात्मे करतात. एकतर कृतीमधून करतात किंवा एकतर शब्दांच्या मधून करतात. कृतीमधून कधी करतात? जेव्हा शब्द काम करत नाही तेव्हा कृती काम करत असते. बऱ्याच वेळेला असं होतं, ग्रहण करण्याचा जेव्हा शब्द ग्रहण होत नाही, कारण शब्दाचा संबंध बुद्धीशी असतो आणि ज्यांचा साधारणतः 3रा मजला खाली आहे, लक्षात येतंय का? शक्यतो ज्यांचा 3रा मजला खाली आहे तिथं शब्द काम करत नाही. मग ज्या वेळेला शब्द काम करत नाही त्यावेळेला संत महात्मे कृतीतून करून दाखवत असतात. कृतीने ते समजावून सांगत असतात. बऱ्याच वेळेला असं होतं, कृती काम करते, शब्द काम करत नाही महाराज. आणि संत महात्मे दोनही मार्गाने, ज्याचा अधिकार तैसा,
करू उपदेश. जर शब्द ग्रहण करण्याचा अधिकार असेल तर संत महात्मे शब्दाने तिथं काम करतात. पण जर शब्द ग्रहण होत नसेल तर संत महात्मे शब्दाने नाही, कृतीने करून दाखवतात. कारण ज्याची बुद्धी काम करत नाही त्याला करून दाखवावं लागतं, तेव्हा तो करतो. तो मला करून दाखवा, मला सांगितलेलं कळत नाही, मग त्याला ते करून दाखवावं लागतं. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. संत महात्मे क्रिया करून समाजाला दाखवतात. याचं कारण बऱ्याच वेळेला काही समाज असा असतो तो शब्दाने त्याला कळत नाही, क्रिया करून दाखवावं लागतं. आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं, कृती करण्याच्या पाठीमागे आपण जी कृती करतो ती कृती का करतो याचंही सामान्य जनतेला कळत नाही. कृती मोठ्यांनी केली आपण करायची, संतांनी केलं आपण करायचं. ते दोन शब्द आले, त्याचे अनुकरण अनुसरण असं आहे. याच्यामध्ये संत महात्मे जे करतात ते जसंच्या तसं करणं त्याला अनुकरण असं म्हणतात, आणि संत महात्मे जे करतात त्याचा विचार ग्रहण करणं त्याला अनुसरण असं म्हणतात. मग मोठ्यांनी जसं केलं तसं करायचं, पाठीमागे जास्त विचार ग्रहण करत बसायचं नाही. त्याच्यामागे काय संतांचा हेतू होता तोही विचारात घ्यायचा नाही. जसं केलं तसं ती कृती जशीच्या तशी करणं. महालक्ष्मी येतात आपल्याकडे, महालक्ष्मी येतात ना, गणपती आले की पाठीमागून लगेच गौरी येतात. 3 दिवस असतात म्हणतात त्या. आता जास्त काय मला त्याच्यातलं शास्त्र माहीत नाही. पहिल्या दिवशी येतात, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी म्हणजे जेवण्यासाठीच येतात. काय ते महाराज पहिल्या दिवशी येतात, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी जातातही. ते धावपळ खूप असते बघा त्याची. पहिल्या दिवशी रांगोळी काढा, ते सगळं सजवा, मग ते तोंड कुठं करायची, साडी कशी नेसायची पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी महाराज पहाटेच आमच्या काय काय धावपळ पहा तुम्ही, किती धावपळ असते यांची. 4ला उठा, 16 भाज्या करा, 16 चटण्या करा, 16 कोशिंबीर करा. बरं ते तिथं बसत नाही, एका ताटात ते बसत नाही माऊली. धावपळ खूप असते. मुद्दा मला काय सांगायचा आहे, त्यांना जो नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य खात नाहीत असं म्हणतात बायका. बरोबर आहे का? खात नाही म्हणतात. मला माहित नाही का खात नाही. मग मी एकदा विचारलं का हो, म्हटलं गणपतीला दाखवलेला नैवेद्य चालतो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला दाखवलेला नैवेद्य चालतो, पांडुरंगाला नैवेद्य दाखवलेला चालतो, मग हिचंच महालक्ष्मीचंच का चालत नाही, का खात नाही? ते म्हणलं काही माहित नाही महाराज, आमची सासू खात नव्हते, मी खात नाही. आमच्या सासूबाई ते खात नव्हते, मी खात नाही. शास्त्र माहित नाही, का करायचं हेही माहित नाही. मग सुदैवानं म्हणजे सासूच्या सुदैवानं तिच्या दुर्दैवानं सासू जिवंत असते. मग ते सासूला जाऊन मी विचारलं का हो, तुम्ही खात नाही म्हणून सुनबाई नैवेद्य खात नाही, तुम्ही का खात नाही? ते म्हणजे मला माहित नाही, आमची सासूबाई खात नाही. मुद्दा काय, परंपरेनं आलेली क्रिया ही कुणीतरी केली म्हणून आपण करायची, याला अंधभक्तीकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. ती कृती उगीच चालू असते. संत महात्मे आम्हाला विचारानं कृती देतात. अंधकृती आपल्याला संत महात्मे देतात. संत महात्मे कृती देतात ती विचारानं कृती देतात, कृतीने शिकवतात आणि विचारासही अनुभवे आले अंगा ते या जगात येत असते. स्वतः अनुभव घेऊन संत महात्मे ते आपल्याला देत असतात. संत महात्मे बोधाचं विशदीकरण करतात, कृतीतून करतात, ते विचारानं करतात. आणि दुसरं संत महात्मे बोधाचं विशदीकरण करतात, ते शब्दाच्या माध्यमातून करतात. शब्द संत महात्मे देतात, ज्याचा अधिकार शब्द ग्रहण करण्याचा आहे ते शब्दाच्या माध्यमातून देतात. पण ते बोधाचं विशदीकरण करत असताना संत महात्मे जेव्हा शब्द हे माध्यम वापरतात तेव्हा ते विशदीकरण लांबलचक असावा असा नियम ज्ञानोबरायांनी तर ठेवलेला नाही ज्ञानेश्वरीमध्ये. इतर मला माहीत नाही साहित्याच्या अंगाने काय जात असेल, पण ज्ञानोबरायांनी मात्र तो नियम इथं लागू केला नाही. विशदीकरणच आहे, स्पष्टीकरण आहे, पण शब्दाची मर्यादा घालून दिली बऱ्याच वेळेला. तुम्ही पाहना महाराज, एका श्लोकावर कधी कधी एकच ओवी आलेली. विशदीकरण म्हटलं ते लांबलचक पाहिजे ना, पानाच्या पानं भरलेली पाहिजेत ना. नाही, 3.5 पद आहेत फक्त 3.5 पदामध्ये एका श्लोकाचा भाव ओतलाय ज्ञानोबरायांनी बऱ्याच वेळेला. आणि कधी कधी तर कळस केला ज्ञानोबरायांनी. दुसरा अध्याय पहा, 2 श्लोकावर एक ओवी आहे. नैनम चिंतंती शास्त्रांनी त्या श्लोकावर एकच ओवी दिलेली. एक शब्द सुद्धा विशदीकरण असू शकतं.
एका शब्दाने सुद्धा बोधाचं विशदीकरण होऊ शकतं. ज्ञानेश्वरीमध्ये या एक शब्द सुद्धा खूप झाला. शब्द कशाला घेता महाराज? सांगतोच आता धावतं. वेदांत उत्तर मीमांसेमध्ये जे 6 प्रमाण सांगितले की नाही, त्याच्यामध्ये 3 गौण प्रमाण सांगितलेत. 6 मुख्य प्रमाण, 3 गौण प्रमाण. शेवटचं जे प्रमाण सांगितलं त्याला चेष्टा नावाचं प्रमाण म्हटलं गेलं. चेष्टा तेवढं सांगतो, जास्त बोलत नाही. चेष्टा नावाचं प्रमाण कसं आहे? मी शब्द सांगत नाही, म्हणजे शब्दाने विशदीकरण होतं एवढं संकुचित करत नाही, त्याहीपेक्षा संकुचित करतो विशदीकरण. आपण घरात बसलेलो आहोत, थंडीचे दिवस आहे, स्वेटर घातलेलं आहे, टोपी घातलेले, हातामध्ये शक्यतो ग्रंथ असतो, पण जास्त वेळेला वर्तमानपत्र असतं किंवा मोबाईल असतो. एखादाच माणूस ग्रंथ घेऊन बसलेला असतो. पण आता इथं आपण सगळे आहात, ग्रंथ घेऊ आपण विचारात, हातामध्ये ग्रंथ आहे. थंडीचे दिवस आहे, बाहेरून पळत पळत मुलगा आला आणि मुलाने दरवाजा लोटला, धडक दिली दरवाजाला आणि आतमध्ये पळत आला. आता ते दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये थंडी आली, थंडी वाजू लागली आणि वाचन तर चालू आहे, वाचन बंद करता येत नाही. मग तेवढ्यात आपण काय करतो, ग्रंथ खाली ठेवतो त्याला फक्त असं करतो, काय मला चेष्टा नावाचं प्रमाण सांगायचं. विशदीकरण एका शब्दाने होतं असं नाही, एवढ्या क्रियेने सुद्धा विशदीकरण होऊ शकतं. असं केल्यानंतर त्या मुलाच्या लक्षात आलं, काय सांगितलंय? दरवाजा लावून घे. 3 शब्द आहेत, दरवाजा लावून घे. पण 3 शब्द इतकं विस्तार न करता फक्त असं करणं, याच्यातून सुद्धा एवढं सगळं विशदीकरण होऊ शकतं. याला चेष्टा प्रमाण म्हणतात. एवढं संकुचित आहे ते, जास्त करावं लागतं असं नाही, एवढ्या क्रियेतून सुद्धा विशदीकरण होऊ शकतं. एखादे लेकरू घरामध्ये खेळतं, धिंगामस्त करतं, त्याला एवढं सुद्धा नाही, एवढं म्हटलं तरी विशदीकरण, तरी त्याच्या लक्षात येतं मी शांत बसलं पाहिजे. संत महात्मे बोधाचं विशदीकरण करतात, बोध विशद करतात. कसा? शब्दाच्या माध्यमातून. तो शब्द संकुचितही असू शकतो, त्याला जास्त विस्तार करावा असा त्याचा नियम नाहीये महाराज. ज्ञानोबा म्हणतात, माझे श्री गुरु विशद बोध विदग्ध आहेत, चतुर आहेत बोध विदग्ध करण्यामध्ये. ते कृतीतूनही बोध विशद करतात आणि शब्दातूनही बोध विशद करतात. 2 पद्धतीनं. आता त्याच्यामध्ये पुन्हा कृतीतून 2 प्रकार आपल्याला करता येते, आचारातून करतात, लीलेतून करतात, पण एवढा वेळ माझ्याकडे नाही. आणखी काय आहेत? विद्या अरविंद प्रबोधा. अरविंद शब्दाचा अर्थ होतो कमळ. ते कमळ आहेत. विद्येचा प्रबोध करण्यामध्ये ते कमळ आहेत. साहित्यामध्ये 2 प्रकार सांगितलेले कमळाचे. अरविंद 2 प्रकाराने सांगितले. एक सूर्यविकासी कमळ असतं आणि एक चंद्रविकासिनी कमळ नाही म्हणतात त्याला, ते स्त्रीलिंगामध्ये जातं, कमलिनी असं म्हणावं लागतं. पुल्लिंग अर्थ घ्यायचा म्हटला की तो सूर्यविकासिनी कमळ असं घ्यावा लागतो, आणि चंद्रविकासिनी म्हटलं की कमलिनी असं घ्यावं लागतं. म्हणून आता इथं तर खूप गंमत आहे महाराज, काय सांगू तुम्हाला. कुमुदिनी कमळ, ती कमलिनी ती स्त्रीलिंगी घ्यावं लागतं, ती चंद्रविकासिनी घ्यावं लागतं कुमुदिनी घेतलं तर. आणि इथं तर गंमत सांगतो, याच गोष्टीतली गंमत सांगतो. अरविंद हा पुल्लिंगी शब्द आहे आणि विद्या स्त्रीलिंगी आहे. विद्या ही स्त्रीलिंगी आहे, पण पुढं वापरत असताना ज्ञानोबाने पुल्लिंगी शब्द वापरला. ती ज्ञानोबांची गंमत आहे. ज्ञानोबा कधी कधी ती अशा गमती अनेक ठिकाणी केलेल्या आहेत ज्ञानोबांनी. सूर्यविकासिनी कमल आणि चंद्रविकासिनी म्हणून पंकज, जो चिखलातून जन्माला येतो, पंकज ते कमळ पंकज, आणि जेव्हा पंकजा येतं तेव्हा ते चंद्रविकासिनी घ्यायचं. असं आहे. आपण विद्येचा प्रबोध करण्यामध्ये अरविंद आहात, कमळ आहात. आणि परावाणीला जे प्रमेय होत नाही अशा प्रमदेशी आपण नित्य विलास करत आहात. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. तुकोबराय म्हणतात. तुकोबरायांचा हाच भाव इथं आलाय
ती मुक्ती त्या संत महात्म्यांनी वरलेली आहे, परनिली आहे. ज्ञानोबा आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करत असताना धावतच घेतले, पुढचे सगळे शब्द विस्तार केला नाही, पण घ्यावे लागतात म्हणून घेतले. हे घेतलंच पाहिजे, ते थांबून चालत नाही, एक दोन शब्दावर सोडून चालत नाही. महाराज पंढरपूरला एकदा कोणती तरी जोशी महाराज होते, त्यांची भागवत कथा चालू होती माऊली, आणि कथा सांगत सांगत असताना ज्यावेळेला परमात्म्याला उखळाला बांधलं, तिथं कथा आली. यशोदा मातेनं उखळाला बांधलं आणि तिथं कथा आली आणि वेळ झाली कथेची, म्हणून त्यांनी कथा सोडून दिली, थांबवली. त्यांनी कथा थांबवली घरी गेले. एक आजी काठीच घेऊन आले त्यांच्या घरी. संध्याकाळच्या वेळेला ते जेवायला बसले होते, काठी हातात घेतली. कुठे म्हणे ते जोशीबा, माझ्या कृष्णाला उखळाला बांधलं आणि तसंच ठेवलं म्हणे, काठी घेऊन मारतेच म्हणे. आता त्या जोशीबांनी त्यांना समोर बसवलं, ती कथा पूर्ण केली, भगवंताला त्या उखळातून सोडलं. म्हणून मला आपलं तेवढं एका शब्दावर न बांधता मी शेवटपर्यंत करून घेतलं. वेळ संपलेली आहे. ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूंना महिमा गात असताना अनेक विशेषणांनी श्रीगुरूंचं वर्णन केलं. आता मी प्रस्तावने सांगितलं की ज्ञानोबारायांनी त्यांच्या श्रीगुरूंकडे पाहून वर्णन केलं. आपल्या सर्वांचे श्रीगुरू वैकुंठवासी सद्गुरू बन्सी बाबा तांबे. मला असं वाटतं ही सगळी उभी आहे तशी बाबांच्या बाबतीमध्ये लागू पडते. कोण होते बाबा? विशद बोध विदग्ध होते. बोधाचं विशदीकरण करण्यामध्ये ते विदग्ध होते. आपल्या सगळ्यांना त्यांनी बोध प्राप्त करून दिला. ते विदग्ध चतुर होते त्याच्यामध्ये, बोध देण्यामध्ये. विद्या अरविंद प्रबोधा, ते कमळ होते. विद्या आपल्याला देण्यामध्ये ते कमळ होते. हा झाला भूतकाळ. आता वर्तमान परा प्रमेय प्रमदा विलास्या. आता सध्या काय करतायत? त्या प्रमदेशी ते नित्य विलास करतायत. 29वा पुण्यस्मरण सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व ज्ञानेश्वर संस्थान कमिटीच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी बाबांची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. खरं तर या ठिकाणी बोलणं म्हणजे बाबांच्या समोर तर बोलणं आहेच, पण ज्या ठिकाणी ज्ञानोबाराय बसलेत, ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांचे पदस्पर्श झालेत महाराज, त्या ठिकाणी बोलणं म्हणजे खूप अवघड असतं. म्हणून या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे काही ग्रहण करता आलं ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान पंढरनाथ परमात्मा वैकुंठवासी बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज बाबा की